साताऱ्यातील सदर बाजार परिसरात सकाळी एका घरातून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली। गजबजलेल्या नागरी वस्तीत एका घरातून मोठ्या प्रमाणात गॅस गळती होत असल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली। सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास अचानक घरातून गॅसचा तीव्र वास येऊ लागल्यानं घरातील नागरिकांनी तात्काळ बाहेर पडत परिसरातील लोकांना सतर्क केलं। यानंतर सातारा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला तातडीनं कॉल करण्यात आला। सातारा नगरपालिकेच्या अग्निशमन दलानं फक्त 15 मिनिटात घटनास्थळी पोहोचून ओले ब्लँकेट वापरून गळती नियंत्रणात आणली आणि संभाव्य स्फोटाचा धोका टळलाय। अग्निशमन दलाच्या तत्परतेचं नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे। दरम्यान सध्या गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्यामुळे काही नागरिक चुकीचे किंवा धोकादायक रेग्युलेटर वापरत असल्याचं समोर येते। त्यामुळे अशा पद्धतीनं गॅसचा वापर टाळावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। सगळ्या ग्रामस्थांकडून अग्निशामक दल, नगरपालिका आणि त्यांचे कर्मचारी या सगळ्यांनी प्रसंगावधान दाखवून पटदिशी सिलेंडर विझवला आणि फार मोठी होणारी घटना टाळली। याबद्दल सदर बाजारातील सर्व ग्रामस्थ आणि आमचे सर्व सहकारी यांच्याकडून मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि त्यांनी अशीच वेळोवेळी सेवा द्यावी अशी मी त्यांना विनंती। तर जी घटना घडली त्या साठी अग्निशामक दलाचे खूप खूप आभार मानते की त्यांनी फोन करेपर्यंत लगेच तात्काळ सेवा दिली आणि इतर सर्व ग्रामस्थांच्या वतीने तसेच नगरसेवक सुजितदादा जाधव, गणेशजी भोसले असतील तसेच सर्व उपस्थित सदर बाजारचे सगळे ग्रामस्थ यांच्या वतीने आणि फायर ब्रिगेडची जी गाडी आली त्यांच्या वतीने जी घटना घडणार होती ती आटोक्यात आली। याबद्दल सर्वांचे आभार। गॅस लिकेज झाला होता। सगळ्यात पहिल्यांदा आम्ही घटनास्थळी पोहोचलो त्या टायमिंगला वरती सांगितलं की गॅस लिकेज आहे। वरती गेल्यानंतर ना आम्ही यायच्या अगोदर घर मालक कोण आहे, घर मालकाचा त्यांनी ब्लँकेटिंग करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो जरा चुकीच्या पद्धतीत झाला। गॅस आडवा पडला व पलीकडचा दरवाजा पूर्णपणे बंद होता, त्याला ऑक्सिजन यायला काही चान्स नव्हता, त्यामुळं गॅस फुटण्याची शक्यता भरपूर होती। मग आम्ही 2 ब्लँकेट घेतले व पूर्ण पाण्यामध्ये ओले करून पूर्ण ब्लँकेटिंग गॅसवर केलं व पूर्ण आग विझवली। आता शांत झाल्यानंतर बाहेर काढलेलं आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील वडगाव तेजन येथील शेतकरी सत्यनारायण तेजनकर यांनी 3 वर्षांपूर्वी आपल्या 1 हेक्टर क्षेत्रामध्ये आंब्याच्या झाडांची लागवड केली। 3 वर्षात अगदी मुलांसारखं या संपूर्ण बागेचं संगोपन केलं। मात्र काल शेजारील एका शेतकऱ्याच्या शेतात लागलेली आग ही त्यांच्या फळबागेकडे आली आणि सोसाट्याचा वारा सुरू असल्यानं ही आग सत्यनारायण तेजनकर यांच्या शेतातील फळबागेला लागली। काही वेळातच 1 हेक्टर क्षेत्रात असलेली आंब्याची फळबाग संपूर्णपणे जळून खाक झाली। यामध्ये शेतकऱ्याचं जवळपास 15 लाख रुपयांचं नुकसान झालंय। या संपूर्ण नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व्यक्त केली आहे। तर सिंदखेड राजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट पाहायला मिळाला। दरम्यान सावखेड नागरे या गावांमध्ये अशोक दराळे यांच्या गोठ्यावर वीज कोसळली आणि त्यानंतर गोठ्याला भीषण आग लागली। या आगीत गोठ्यातील 3 गायींचा होरपळून मृत्यू झालाय, तर इतर शेती उपयोगी साहित्याचंही नुकसान झालंय। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केलाय। इतर नुकसानीचा देखील पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांना मागणी केली आहे। जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाचा रब्बी पिकांसह आंबा बागांना मोठा फटका बसलाय। काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जामवाडी शिवारातील आंबा बागेत मोठ्या प्रमाणात फळगळती झाली। यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सरकारनं तातडीनं मदत करावी अशी मागणी शेतकरी करतायत। काल सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसानं जालना जिल्ह्यातील अनेक भागांना तडाखा दिलाय। विशेषतः जामवाडी परिसरातील आंबा बागांना याचा मोठा फटका बसलाय। जामवाडी येथील शेतकरी विजय पंडितराव वाडेकर यांच्या आंबा बागेत विक्रीसाठी तयार असलेली फळं मोठ्या प्रमाणात झाडावरून गळून पडली। ऐन हंगामात झालेल्या या नुकसानीमुळे त्यांना लाखो रुपयांचा फटका बसलाय। नमस्कार, मी विजय पंडितराव वाडेकर, राहणार श्रीकृष्णनगर, तालुका जालना। काल अवकाळी पाऊस झाल्याने माझ्या ह्या आंब्याच्या बागेचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि माझ्याकडं साधारण 1800 झाडं उपलब्ध आहे आणि 1800 झाडामधनं मला 10 ते 12 टनाचा अपेक्षा होती की मला 10 ते 12 टन माल निघणार आहे। आता बघा तुम्ही 10 ते 12 टनाचा तो विषय तर लांबच राहिलेला आहे। हे हातामध्ये फक्त 1 ते 2 टन माल आहे आता सध्या। जर आता हे 3 तारखेपर्यंत पावसाचं सांगितलेलं आहे, त्यातून जर काही परत नुकसान झाले तर हे 100% माझं पूर्ण झाडावरचे आंबे कोलॅप्स होणार।
आणि मला साधारणपणे माझ्या ह्या आंब्याचा जर तुम्ही भाव बघितला तर 100 रुपये किलोनं जर बनलं तर 12 लाख रुपयाचं नुकसान असं तुम्ही अपेक्षित धरून घ्या. आता काय मागणी सरकारकडे? सरकारकडे एवढीच मागणी आहे की आमचे बागाचे सर्वे करावं संबंधित अधिकाऱ्यांना पाठवून आणि सरकारकडून आमची नुकसान भरपाईची जी आहे ती आम्हाला द्यावा. रत्नागिरी जिल्ह्यात अवैध एलईडी लाईटद्वारे मासेमारी करणाऱ्या नौकांवर मत्स्य व्यवसाय विभागानं धडक कारवाई केली आहे. जयगड बंदर परिसरात मध्यरात्री पार पडलेल्या या कारवाईत 3 नौकांना थरारक पाठलाग करून पकडण्यात आलंय. रत्नागिरीतील सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय विभागाच्या पथकानं जयगड बंदरात मध्यरात्री ही धाडसी कारवाई केली आहे. अवैध पद्धतीनं एलईडी लाईटचा वापर करून मासेमारी करणाऱ्या नौकांची माहिती मिळाल्यानंतर पथकानं सापळा रचला होता. कारवाई दरम्यान 3 मच्छीमारी नौकांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तब्बल 1 तास थरारक पाठलाग करत मत्स्य विभागाच्या पथकानं या नौकांना रंगेहात पकडले. एलईडी लाईटद्वारे मासेमारी करणं हे पर्यावरण आणि सागरी जैवविविधतेसाठी घातक मानलं जातं. त्यामुळे अशा अवैध प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागानं ही कारवाई केली आहे. या प्रकरणी संबंधित नौकांवर महाराष्ट्र सागरी मत्स्य व्यवसाय नियमन अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात लिंबाच्या दरात मोठी वाढ झाली आहे आणि याचा फटका थेट ग्राहकांना बसतोय. घाऊक बाजारातील दरवाढीमुळे किरकोळ बाजारात 1 लिंबू 10 ते 12 रुपयांना विकला जातोय. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात सध्या लिंबाच्या किमतीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. घाऊक बाजारात लिंबू 600 ते 800 रुपये 100च्या दरानं विकलं जाते. याचा थेट परिणाम किरकोळ बाजारावर दिसून येतोय. देखो, रमज़ान के टाइम पे नींबू का बाज़ार 100-110 रुपये किलो था, लेकिन अभी रमज़ान के बाद भी नींबू का बाज़ार 130, 140, 150 तक है. और अभी समझो ये जो वॉर का सिचुएशन चल रहा है वो हिसाब से ट्रांसपोर्टेशन बढ़ेगा तो उसका भाव भी बढ़ जाएगा और बढ़ सकता है. सर, अभी गर्मियों का सीजन है, इसको देखते हुए नींबू के रेट बढ़े हैं कि क्या है? हाँ, अभी गर्मी का देखो, नॉर्मल कैसे होता है, महाराष्ट्र के अंदर से ही नींबू रहता है नॉर्मल सीज़न में, ऑफ सीज़न में, तो ट्रांसपोर्टेशन कम रहती है तो भाव भी कम रहता है. अभी हम लोग मंगा रहे हैं आंध्रा से, तो ट्रांसपोर्टेशन कॉस्ट बढ़ेगी तो भाव भी बढ़ेगा, इसलिए भाव बढ़े हुए और माल शॉर्टेज है. आगे क्या लगता है? आगे का देखो, आगे बोल नहीं सकते, अभी ये सब वॉर की सिचुएशन पे डिपेंड करता है कि वॉर अगर होगा तो बढ़ भी सकता है, अगर नहीं हुआ तो रुक गया तो यही रेट रहेगा नॉर्मली. महाराष्ट्र में नींबू का सीजन कभी से कभी तक रहता है? महाराष्ट्र में अपना बारिश से लेके दिवाली तक. कौन से राज्यों से आता है? महाराष्ट्र से ही है नींबू ज़्यादातर. अभी फिलहाल कहाँ से आ रहा है? अभी आंध्रा से आ रहा है. आपका नाम? सचिन.